कल्याण में हैरान करने वाली घटना सामने आई है, जहां एसिडिटी की दवा में निकले कीड़े, महिला मरीज घबराहट में। डॉक्टर ने दवा कंपनी पर की कार्रवाई की मांग। कल्याण से एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जिसने इलाके में सनसनी फैला दी है। एसिडिटी की समस्या के लिए एक महिला मरीज को दी गई दवाई में कीड़े मिलने का गंभीर मामला उजागर हुआ है। प्राप्त जानकारी के अनुसार महिला का नाम सायली पनवेलकर है। उन्हें एसिडिटी की परेशानी के चलते इलाज के लिए डॉक्टर के पास ले जाया गया था। डॉक्टर ने उन्हें एसिडिटी के लिए एक सामान्य दवा दी, लेकिन जैसे ही महिला ने गोली का पैकेट खोला, उसमें से जीवित कीड़े निकलते हुए दिखाई दिए। ये देखकर महिला घबरा गई और तुरंत डॉक्टर के क्लिनिक में पहुंची। डॉक्टर केदार भिड़े भी इस घटना से उतने ही स्तब्ध रह गए। उन्होंने बताया कि यह किसी भी मेडिकल प्रैक्टिस के लिए बेहद गंभीर और चौंकाने वाली घटना है। डॉक्टर भिड़े ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि दवाई कंपनी की लापरवाही के कारण किसी मरीज की जान भी जा सकती थी। हम संबंधित दवा कंपनी के खिलाफ आधिकारिक शिकायत दर्ज करेंगे। अगर समय रहते कड़ी कार्रवाई नहीं हुई तो हम इस मामले को कंज्यूमर कोर्ट तक लेकर जाएंगे। माझं नाव मानसी राणे। आम्ही सोमवारी मी माझ्या आईला घेऊन केदार भिडे डॉक्टर इंदिरा हॉस्पिटल आहे तिथे गेलो होतो लाल चौकीला। तिचा हात दुखत होता। त्यामध्ये तिला डॉक्टरांनी ॲसिडिटीच्या मेडिसिन दिल्या होत्या, तर त्या आम्ही काल घेतल्या, तर त्या खराब निघाल्या, काळ्या, आणि त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट होती 2025, एक्सपायर डेट होती 2027। स्टील त्या पाकिटातल्या सगळ्या गोळ्या खराब काळ्या निघाल्या आणि जेव्हा आम्ही त्या मेडिसिन तोडल्या त्याच्यातून लिटरली अळ्या निघाल्या आहेत। सो मॅन्युफॅक्चर 2027 ची असून सुद्धा अशा खराब मेडिसिन निघतायत, तर ह्याच्यावर ह्या कंपनीवर काहीतरी कारवाई झाली पाहिजे। औषधीमध्ये आळ्या नव्हत्या, थोडे थोडे किड्यासारखे चिन्ह दिसत होती। त्या 2 कॅप्सूल काळ्या झालेल्या होत्या ओमिप्राझोलच्या, आणि हे कळल्या रात्री त्याचे फोटो व्हिडिओ काढून आम्ही स्टॉकिस्टला फोन केले, त्यांच्याशी बोललो। ते आज सकाळी 11 वाजता आले। त्यांनी जी कंपनी होती प्राईड हेल्थकेअर कंपनी आमच्या स्टॉकिस्टची, त्यांनी त्या औषधाच्या ओमिकपेचा फुकाण, त्या ओम्पिक जी कॅप्सूल होती त्या कॅप्सूलच्या कंपनीच्या माणसांना फोन करून त्यांना व्हॉट्सअप करून त्यांच्याकडे कंप्लेंट नोंदवली। आम्ही देखील त्यांच्याकडे व्हॉट्सअप करून त्यांना कंप्लेंट नोंदवण्याचं काम करणार आहोत। सायलीला देखील तो नंबर दिला आहे। रोन पोल्यू म्हणून ती कंपनी आहे, आणि या कंपनीची सगळी औषधं आम्ही काढून घेतलेली आहेत आणि ती पॅक करून त्यांच्याकडे रिटर्न करणार आहोत। ते त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन करून लॅबमध्ये पाठवणार आहेत, आणि कंपनीला आम्ही हे कळवल्यावर जर ॲक्शन घेतली गेली नाही तर कंझ्युमर कोर्टात झाल्याशिवाय पर्याय उरणार नाही। आणि सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की कुठलीही गोळी पाकिट फोडलेलं असताना ते चेक करून घ्या। काळं असेल, जरा वेगळ्या रंगाचं असेल तर डॉक्टरना, केमिस्टला त्वरित दाखवा। डोळे मिटून कुठलीही गोळी घेऊ नका, किती एक्सपायरी डेट चांगली असेल तर। धन्यवाद। शहर की ताज़ा तरीन खबरें देखने के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करिए। अगर वीडियो अच्छा लगा तो लाइक और शेयर करिए।